जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समाज 4था विमळ ब्रह्म निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ब्रह्म न बाहुन निर्मळ, पाहता तैसीची पोकळ, अरूप आणि विशाळ, मर्यादे वेगळे. दशक दाखवला 7वा चतुर्दश ब्रह्मनाम. चतुर्दश म्हणजे 14 ब्रह्म. पण 14 ब्रह्म आहेत, दिसतात 14 पण एकच आहे. 14 असून एक आहे. म्हणून बोलले चालवितो तिन्ही लोक, त्या आत्मारामाचा विवेक पाहिलाचे पाहावं. फक्त ओळख देण्यासाठी समर्थांनी 14 ब्रह्म मांडली. परंतु सद्गुरू बोलले तुला काय पाहिजे तू घे हो. बघा, त्या 14 ब्रह्माकडे जाऊ नकोस. सद्गुरू बोलले तुला काय पाहिजे, तुला काय उपयुक्त आहे ते तू घे. बघा, म्हणून बोलले ना मितिकाक्षर ब्रह्म, ओकार अकार मकार अकार उकार मकार अर्ध मात्रा तो ईश्वर. बघा, कारण तिन्ही लोक जेथून निर्माण झाले त्या देवरायसी कोणी न बोले. खरा देव तो अंतरी चोरला असे, पण तो सद्गुरूने सर्वताही न दिसे. म्हणून तो मला पाहिजे. म्हणून म्हणले धरीला पंढरीचा चोर. सद्गुरू बोलले. म्हणून त्याच्यामध्ये समर्थांनी दशक दाखवला 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समाज 4था दाखवला. बघा, आता 4था अधिकार हा सद्गुरूचा आहे. बघा, ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि तिघांना चालवतो तो 4था, त्याचं नाव आहे सद्गुरू. आता विमळ ब्रह्म निरूपण द्यायचे. विमळ ब्रह्म निरूपण बघा, यामध्ये समर्थांनी पुढे लिहून ठेवलं नभावन निर्मळ. ब्रह्म नभावन निर्मळ. बघा, सद्गुरू बोलले वस्तू प्रगट आहे, परंतु कोणाशीच पाहता कोणाशीच न दिसे. बोलले सद्गुरू बोलले नाना साधने सायासे नबडे ठाई. कारण देव लपलाय देवळामध्ये. सद्गुरू बोलले देव देवळामध्ये लपला. आता देऊळ कळलं पाहिजे. सृष्टीमध्ये जितकी शरीर आहे तितकी भगवंताची घरे. बघा, मग देव लपलाय कुठं? देव देवळामध्ये लपला, देऊळ पूजिता पाविता. सद्गुरू बोलले ब्रह्म नभावन निर्मळ आहे. बोलले काय बोलले? मग मळ आहे कोणाकडे? नभ म्हणजे आकाश. मग आकाश जसं निरभ्र आहे, मग ते आकाश ढवूळ कवधी होतं. तर बोले ढग आल्यानंतर. बघा, मग काळे ढग, पांढरे ढग, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ढग, त्याची विचित्र त्याची नकाशे तयार होतात. म्हणजे काय, आकाशामध्ये ढग आले. मग सद्गुरू नेहमी सांगतात की बाबा आधी पिंडाचा बरा शोध घ्यावा, मग तो ब्रह्मांड विरावं. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी. समर्थांनी जे बाहेर आकाश दाखवलं ते तुमचं आमचं परा म्हणजे आकाश दाखवली, म्हणजे पोकळी. मग सद्गुरू बोलले ब्रह्म नभावून निर्मळ दाखवलंय. ते जसं ढग नसल्यानंतर जसं आकाश निरभ्र असतं, निर्मळ असतं, तर सद्गुरू बोलले हे पण आकाश आहे, पण इथं मळ आहे. मग हा मळ काढेल कोण? त्या आकाशातले ढग बाजूला करेल कोण? बघा, म्हणून जा सद्गुरूशी शरण. मग मळ आहे कुठं? ते निर्मळ आहे, ब्रह्म निर्मळ आहे. मग मळ कुणाकडे आहे? आणि तो आहे कुठे? तर बोले आकाशात. मग आकाशातला मळ काढायचा आहे. कसा काढता येईल? यासी प्रत्ययी धुई येते, दुर्गंधी देहाते शुद्धता नाही. बघा, त्याला राजा अथवा रंग पोटी विष्ठा चुके नाम, त्याला आतून धुवायचं आहे. कुठून धुवायचं आहे? त्याचं आकाश स्वच्छ करायचं आहे. काय करायचं आहे? बघा, कारण सद्गुरू बोलले आकाश म्हणजे तुमचं आमचं किचन आहे. आकाश म्हणजे काय? तर तुमचं आमचं किचन आहे. जे किचनमध्ये शिजेल तेच बोलले शोरूममध्ये येईल ना.
जे परीमध्ये शिजेल तेच येईल ना मुखावरती. मग जसं परीमध्ये असेल त्याप्रमाणे सद्गुरू बोलले मुखावरती येईल. म्हणून सद्गुरू बोलले मळ कुठला काढायचा आहे, मळ कुठला काढायचा आहे? अज्ञानाचा मळ, कुकर्माचा मळ, नको नको त्या विषयाचा मळ. जे चालवतंय जे ब्रह्म निर्मळ ते नभावून निर्मळ बोलले. काय बोलले? मग मळ कुणाकडे? ते बोलले मायेकडे. आणि तळातला मळ काढायचा म्हणजे तुम्हाला मला पण तळमळ पाहिजे ना. बघा, तळातला मळ काढायचा म्हणजे तुम्हाला आम्हाला पण तळमळ पाहिजे ना. जिथं जिथं हरिकथा निरूपण चालेल तिथं जाऊन बसलं पाहिजे ना. मग कुठल्या माध्यमातून निघाल? तर एकच माध्यम, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. बघा, कुठल्याही प्रकारचं पाणी लागत नाही, कुठल्याही प्रकारचं साबण लागत नाही, कुठल्याही प्रकारचे कुठल्याही मशीन लागत नाही. पण असा धुवून देतो ना स्वच्छ, म्हणून सद्गुरू बोलले तो निर्मळ आहे. म्हणून आपल्यासारखे करीत तात्काळ नाही काळा वेळेत यायला लागे. आपल्यासारखे म्हणजे काय? मी जसा दास्य भक्तीमध्ये उभा आहे तसाच तुला दास्य भक्तीमध्ये उभा करीन हो. म्हणजे सद्गुरू तोची दासन दासो तोची सद्गुरू असा भाग नाही तो. सद्गुरू बोलले सद्गुरू तर सद्गुरू ते अविनाशी पद आहे. मग जसं सद्गुरू अधिकार मोठा आहे, चौथ्याचा अधिकार आहे, पण तो दास्य भक्तीमध्ये आलाय. कशामध्ये आलाय? अधिकार नावाचा आहे पण दास्य भक्ती 7 मध्ये आलाय तो. मग जसा मी दास्य भक्तीमध्ये उभा आहे तुला तसाच दास्य भक्तीमध्ये उभा करीन. बघा, आपणासारखे करती तात्काळ. म्हणून सद्गुरू ब्रह्म नाभावून निर्मळ. मग मळ आहे कुठं? तर बोलले मायेकडं. आणि माया मळातली आहे. कशाची ही माया? कशातली आहे? तर बोलले मळातली आहे. आता कुठला मळ? तर बोलले रजस्वलेचा जो विटाळ. तर लोकांनी आख्यायिका दाखवली ती म्हणले की मळाचा गणपती तयार केला. काय केला? सद्गुरू बोलले एवढा मळ होता का? आता मळ दाखवायचा म्हणजे सद्गुरू पाहिजे. कारण बोलले ना हा मळाचा गणपती. 9 महिने 9 दिवस आखणी कोरणी लेखणी चालू होती. सद्गुरू बोलले आता मळ नाही कळला तर दुसऱ्या मळाकडे माणूस जातोय का? बोलले पार्वतीने काय केलं? मळाचा गणपती बनवला. सद्गुरू एवढा मळ होता का? मग मळ कुठला? सद्गुरूंनी सांगितलं बाबा रजस्वलेचा जो विटाळ आ मळ, त्याचा आळवणी झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे, त्याला म्हणतात मळ. वरी वरी दिसे वैभवाचे पण अंतरी पोतरी नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडताचे नाही. बघा, सद्गुरू बोलले अरे कुंड धुता शुद्ध होते, यासही प्रत्ययी धुई जेते, दुर्गंधी देहाते शुद्धता नाही. म्हणून सद्गुरूने लिहून ठेवलं अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचा चहापुतळा. तिथे निर्मळपणाचा थोडा केवीकडे. मग निर्मळ कोण आहे? तो आला पाहिजे ना शिकवण द्यायला. कारण घाणीच आलाय, करणार काय? घाणच ना, दुसरं काय करणार? आलाय घाणीतनं, करणार काय? बोलले मृत्यू लोकांमध्ये उतरून करणार काय आहे दुसरं? कारण सद्गुरू बोलले कुडी वाढे कुबुद्धी वाढे. चांगलं शिकवावं लागतं, सद्गुण शिकवावे लागतात. अवगुण शिकवायची कुठे शाळा नाही, तो सहज शिकतो. उपजत गुण शरीरी. बघा, सद्गुरू बोलले. आणि एकच जन्म याच्या मृत्यू लोकांमध्ये असा एकच जन्म आहे, त्याला शिकावं लागतंय. बाकीच्या एवढी शिकून आल्यात. शिकायचं आहे तुम्हाला, आम्हाला मानवाला शिकायचं आहे. मग निर्मळ सद्गुरू बोलले तो निर्मळ आहे. मग मळ कुणाकडे आहे? तर बोलले मायेकडे. आता मायेचा मळ अज्ञान मूलहरणम जन्मकर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धार्थे सद्गुरू पादोदकम पिबेत. बघा, आणि हा जो मळ काढायचा असेल तर सद्गुरू शरणाचं तीर्थाखंड सेवन करायला पाहिजे. प्रथम ज्ञान प्राप्तीसाठी करावे आणि अखंड का करत राहावे? तर कृतज्ञपणाचा दोष लागू नाही म्हणून करावे. म्हणून बोले ना तुझे श्रवण दो परी एक ते चित्त शुद्ध करी. सद्गुरू बोलले तुझे श्रवण दो परी एक ते चित्त शुद्ध करी, दुसरे जीव ब्रह्म ऐक्य करी, दोन्हीकडे उद्धार. बघा, आईलीकडे पण उद्धार, पहिलीकडे पण उद्धार. मग उद्धार करायचा म्हणजे जिथं जिथं हरिकथा निरूपण चाललंय तिथं जाऊन बसायला पाहिजे ना. म्हणून बोलले ना ब्रह्म नाभावून निर्मळ. पाहता तैशीची पोकळ. पोकळ कसं आहे? पोकळ बघा,
आता पोकळ कळलं पाहिजे. हा, आकाश म्हणजे पोकळी. मग ह्या आकाशामध्ये काय काय लपलेलं आहे, हा, त्याची ओळख सद्गुरू देतात बघा. हा, गुन्हे करून मंडळीगार आहे आकाश पोकळ, त्याच्यामध्ये पोकळीमध्ये लपतात. कशामध्ये बघा, कारण पिंडीचे ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी, आधी पिंडाचा शोध मग ब्रह्मांड. सद्गुरू बोलले मग लपलेत कुठे, तर आकाशामध्ये. हा, कारण ते पोकळ आहे. कसं आहे, सद्गुरू बोलले पाहता तैसेची पोकळ, आणि या पोकळीमध्ये सगळे लपले. तो पिंडातला काम दिसत नाही, पिंडातला क्रोध दिसत नाही, पिंडातला लोभ दिसत नाही. पण ज्यावेळी अधोगतीला लावतो ना, कर्म केल्या करते गुन्हे करून मंडळीगार, त्यावेळी कळतं की हे गुन्हा केला कोणी. सद्गुरू बोलले काय बोलिले जेथ. सद्गुरू बोलले कोण काय बोलले यापेक्षा कोण बोलला हे महत्वाचा विषय आहे. सद्गुरू बोलले बघा, काय बोलल्यापेक्षा इथं कोण बोलतात, मग ग्रंथाच्या गर्भातून बोलतात, पोकळीतून आवाज काढतात बघा. कारण परा पश्चंती मध्यमानी वैखरी, जे परेमध्ये असेल तेच वैखरीमध्ये येईल. म्हणून पोकळी कुठे आहे, तर पोकळ कुठे आहे. हा, दृश्यात पण आकाशामध्ये पोकळी दाखवली, पण ही पण पोकळी आहे ना, आणि पोकळीमध्ये सगळे लपलेत. जसा ज्याचा गुण वाढला असेल त्याप्रमाणे त्याची भाषा असते. पिंडाचा रजगुण वाढला तर रजगुणाप्रमाणे त्याची वैखरी वधते. पिंडाचा तमगुण वाढला तर तमगुणाप्रमाणे त्याची वैखरी वधते. पिंडातला सद्गुरू बोलले तमगुण वाढला की त्या पद्धतीने त्याची वैखरी वधते बघा. सत्वगुण ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याची वैखरी वधते. परा पश्चंती मध्यमाने वैखरी बघा. म्हणून सद्गुरू बोलले पाहता तैसेची पोकळ. अरूप म्हणजे त्याला रूपच नाही. मग रूप कुणाला आहे, फोटो कुणाचा आहे, तो अरूप आहे. अरूप आणि विशाळ बघा, बघायला तो विशाळ आहे. विशाळ आहे एकदम. त्याची मोजमाप कुठल्याही फुटपट्टीमध्ये किंवा टेपमध्ये त्याचं मोजमाप करू शकत नाही. एवढा तो विशाळ आहे. तो अरूप आहे. अरूप म्हणजे त्याला रूप नाही. त्या अरूपाचे रूप कैसे, तो येतही नाही, तो जातही नाही, तो असतच असे सर्व काळ. अरूप आणि विशाळ बघा. मग मर्यादा कुणाला आहे, मर्यादे वेगळे बोलले. मग मर्यादा कुणाला आहे, म्हणून जो मनुष्य देही जन्माला तो परमार्थाला लिगटला पाहिजे. कारण तुला आहे मर्यादा. तुझं नाव आलंय मर्यादेमध्ये. जन्माला ती आधी सद्गुरू बोलले ती वेगळी. ज्या अर्थी जन्म घेतला त्या अर्थी मृत्यू आहे. मृत्यू लोकांमध्ये उतरून इथं अमरपद मागून जमणार आला प्राणी जाईल बरोबर. ज्यांनी जन्म घेतला त्याला मरण आहे. मग आहे ना मरण, मग राखावे ना बाबा बरेपण. जन्माला लय मरायचे, मग असंच का मरायचं, परमार्थ करून मरू ना बघा. कारण नाव आलंय मर्यादित. कुठल्या यादीमध्ये नाव, जो या मृत्यूलोकामध्ये उतरला त्याचं नाव मृत्यूलोकामधल्या मर्यादेमध्ये आलं. पण मृत्यूलोकामध्ये उतरून अमरपद मागायचं कसं वाटतंय. सद्गुरू बोलले एक तर बोला मला शास्त्रानं नको, अस्त्रानं नको, दिवसा नको, रात्री नको, आत नको, बाहेर नको, कुठल्या प्राण्याकडे नको, कुठल्या माणसाकडे नको. मला मरण नको, मला अमरपद पाहिजे. काय बोलला. मग काय केलं सद्गुरूच तो कार्यकारण प्रल्हादाला उभा केला आणि प्रल्हादाच्या माध्यमातून हिरण्यकश्यप विदारला बघा. बोलला हे खांबात आहे का, बोले का खांबात नाही, खांबात पण आहे. आणि असं रूप दाखवलं की सद्गुरू बोले नाही माणूस नाही पशु नाही, वेगळाच विषय बघा. मग मर्यादा आहे कुणाला, मग मर्यादेमध्ये राहावं कुणी, मर्यादा सांडल्यात कुणी. म्हणून जो मनुष्य देही जन्माला तो परमार्थाला लिगटला पाहिजे. एवढा अलभ्य लाभ झाला की त्या तुमच्या आमच्या पित्रांनी सुद्धा उत्साह मांडावा बघा. तुमच्या आमच्या पित्रांनी सुद्धा उत्साह मांडावा. आमच्या घरामध्ये एक दिवटा जन्मला आणि तो
हरिकथा निरूपणाला गेला, परमार्थ करायला लागला. म्हणून येता आळसू ज्यांनी केला तो सर्वस्व नागवला. कारण तुमचं आमचं नाव मर यादीमध्ये आहे, इथं अमरपद मागून जमणार नाही. 6 कोटी वर्ष आयुष्य त्या रावणाला, तरी पण बोलला अमरपद पाहिजे. शेवटी काय, मना सांग त्या पा रावणा काय झाले, मना सांग पा त्या रावणा काय झाले बाबा. सगळे बोलले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळी लागला काळ हा पाठी लागे. कारण बोलले घडीने घडी, घडीने घडी, घडीने घडी, काळ आयुष्य नेतो, देहाच्या अंती तुला कोण सोडू पाहतो. म्हणून कारण बोलले मर्यादे वेगळं आहे. काय ब्रह्म न बाहून निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाळ, मर्यादे वेगळे. पुढे म्हटलं 21 स्वर्गीय सप्त पाताळ, मिळून एक ब्रह्मगोळ, ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे. बघा आता सद्गुरू बोलले 21 स्वर्ग. मग खरोखर 21 स्वर्ग आहेत का? समर्थाने तुम्हाला मला एकच व्याख्या करून दिली. अरे सद्गुरू बोलले स्वर्ग म्हणजे सुख आणि पाताळ म्हणजे दुःख, दोन्ही गोष्टी आवश्यक भोगणे लागे. पाप पुण्यात समकृत्वा नरयनुषी जायते. पापाची पुण्याची ज्यावेळी समता झाली तेव्हा नरदेह भेटला. स्वर्ग अत्यंत समर्थांनी एकनाथी भागवतामध्ये एकनाथांनी लिहून ठेवलं, अत्यंत सुकृते स्वर्गा चढे, अत्यंत पापे अधोगती घडे, पाप पुण्य निशेष झडे, तै आतुडे निजमुक्ती. मग तुम्हाला मला काय पाहिजे तर निजमुक्ती पाहिजे. काय पाहिजे बघा. म्हणून सद्गुरू बोलले 21 स्वर्ग. कारण समर्थांनी एकदा सांगितलं की बोलले समर्थाचा नंबर लावतो 21वा. कितवा? संतांमध्ये समर्थाचा नंबर लागतो 21वा. सद्गुरू बोलले एक भेटला तर 20वा. या मनुष्य जन्माला 20वा पाहिजे असेल ना तर एक भेटला पाहिजे. म्हणून एक भेटला तर 20वा. 21. आता 21चा अर्थ न कळल्यामुळं तो 21 स्वर्ग शोधत बसलाय. स्वर्ग म्हणजे सुख बोलले, अजून शोधू नकोस कुठं. स्वर्गात गेले बोलले. हो, अखंड श्री सेवाडी दास्य भक्तीचा स्वर गात गेले गात. मग तुम्हाला आम्हाला पण अखंड श्री सेवा दास्य भक्तीचा स्वर गात जायचंय. मग स्वर गात जाण्यासाठी काय पाहिजे? अखंड सराव पाहिजे. कारण गाठी पुण्य असेल तरीच नाम येईल, नाहीतरी भुली पडेल बोले अंतकाळी. बघा शेवटच्या क्षणी विसरला. सद्गुरूला शेवटच्या क्षणी विसरून जमणार नाही. म्हणून खाता उठता बसता जेविता धंदा करता, सुखी असता दुखी असता, नामस्मरण सांडोच नाही. कारण नाम घेता वाया गेला ऐसा देखील नाही केले भूमंडळी. म्हणून याच त्या भूमंडळाच्या ठाई धर्मरक्षी ऐसा राजा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. कारण सद्गुरू बोलले फौजा बाहेर नाही, फौजा आत आहेत. गनिमांच्या देखता फौजा, रणशुरांच्या पुरपुरती भुजा, ऐसा पाहिजे की राजा कै पक्ष आणि परमार्थी. बघा तयास देखता दुर्जन धाके, बैसवी प्रसिद्धीचे तडाके. म्हणून सद्गुरू बोलले 21 कळलं पाहिजे. एक भेटला तर 20वा. स्वर्ग कळला पाहिजे, पाताळ कळलं पाहिजे. दृश्यामध्ये पाताळ दाखवले, 7 पाताळ दाखवले. किती? त्याच्यामध्ये समर्थांनी लिहिलं पाताळाची नावं असल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ. बघा म्हणून म्हटलं ना, सर्वस्व अर्पण केले म्हणून बळीला पाताळी नेले. कुठं नेलं? बळीला नेला कुठं? का बळीला पाताळात का नेला? तर सर्वस्व अर्पण केले म्हणून बळीला पाताळी नेले. तुम्ही आम्ही पण सर्वस्व अर्पण केलं तर तुम्हाला आम्हाला पण सद्गुरू काय करेल तर पाताळातलं श्रवण देईल. कारण सर्वात कठीण असेल ना ते पाताळातलं श्रवण देणं, म्हणजे परेतलं श्रवण देणं. बघा पाताळ कुठं बाहेर बघू नकोस हो. सद्गुरू बोलले हे स्वर्ग, इथून मृत्यू आणि इथून खाली पाताळ. पाताळ लोक तिन्ही लोक कुठे आहेत तर बोले इथं देहावरती आहेत. इथून मानेपासून वरती स्वर्ग आहे. हा कारण स्वर कुठला गायचा हे स्वर्गात ठरवलं जातं, ठरवलं पाहिजे ना. स्वर्ग स्वर्ग हा अखंड श्री सेवा
दास्य भक्तीचा स्वर्ग हा, म्हणून मानेपासून वरती स्वर्ग आहे. इथून छाती म्हणजे काय तर बोलले मृत्यूलोक आहे, आणि इथून खाली कमरेपासून खाली काय तर बोले पाताळ लोक. मग पाताळ आहे कुठं? हा हा आणि ते महिमा अत्यंतची थोरं बोलले, त्या महिमा त्या पाताळ लिंगाचा. मग त्या पाताळ लिंगामध्ये कुठलं लिंग आहे तर बोले हटकेश्वर. काय नाही लिंगाचं नाव आहे त्या पाताळ लिंगाचं नाव काय तर बोले हटकेश्वर. आणि तो हटकेश्वर काय केला तर तुमच्या आमच्या पिंडामध्ये बसवला. काय केला? जो जो सद्गुरु चरणी आला त्याच्या पिंडामध्ये पाताळ लिंगाचा महिमा आणि हटकेश्वराची स्थापना केली. काय केली बघा. त्या पाताळामध्ये काय केले ते बोले हटकेश्वर ठेवला. आणि जो हटकेश्वर काय करतो? आला अवगुण हटकतो, आला अवगुण हटकतो. बाबा हे वाईट आहे करू नकोस, बाबा हे असं आहे करू नकोस, बाबा हे तसं आहे करू नकोस. म्हणजे काय तर ज्या ज्या वेळी एखादा अवगुण केला की हटकतो, बाबा नको, कारण त्याला म्हणतात हटकेश्वर, त्याला हटकतो. बघा हटक नाही म्हणून सद्गुरु एकी स्वर्ग सप्त पाताळ. तर सद्गुरु बोलले आता पाताळाचं नाव पण रसातळ. आणि सद्गुरु बोलले एकदा रसा तळाला गेला की तो चमच्यात येत नाही, मग तो पाडवा करावा लागतो. मग सद्गुरु बोलले, सद्गुरु काय करतात? जवळ घेऊन शिकवतात आणि टाकावरतून टिकाऊ बनवतात. बघ कारण रसा तळाला गेलाय ना माणूस. कुठं गेलाय माणूस? गेलाय कुठं तर बोले रसा तळाला. आणि एकदा रसा तळाला गेला की तो चमच्यात येत नाही, त्याला जवळ घेऊन शिकवावं लागतं. बघा कारण पाताळाची नावं दाखवली सद्गुरु बोलले. पण पाताळ कळलं पाहिजे ना, स्वर्ग कळलं पाहिजे. स्वर्गात गेले बोलले. हो विमान आलं बोलले विमान. एकवीस स्वर्ग आहे सप्त पाताळ मिळवून एक ब्रह्मगोळ. ऐसे अनंत ते निर्मळ व्यापून असे. बघा ऐसे अनंत ते निर्मळ व्यापून असे. मग अनंत कळला पाहिजे. जोपर्यंत अनंत कळत नाही तोपर्यंत माणूस नुसता अनंत 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 अनंत. त्याला राज्य दिलं होतं ना त्या कौंडिन्याला, राजा कौंडिन्याला राज्य दिलं होतं समर्थांनी. पत्नीच्या एका अनंताच्या व्रताच्या माध्यमातून त्याला राज्यपद प्राप्त करून दिलं. पण तो बोलला गंडाद्वारा बांधलाय माझा मला वश करण्यासाठी. त्यांनी काय केला? तो अनंताचा धागा त्याने त्या अग्नीमध्ये टाकला आणि सगळं ऐश्वर नष्ट झालं. तो दृश्यातला भाग झाला. सद्गुरु बोलले त्यावेळी पण ते सद्गुरु बोलले पुढे लिहून ठेवलं, ऐसे अनंत ते निर्मळ व्यापून असे. बघा मग तो सगळं व्यापून आहे. तो जळी स्थळी काष्टी पाशाने तो व्यापून आहे, तो भरून उरलाय. पण पुढे म्हटलं अनंत ब्रह्मांडा खालते अनंत ब्रह्मांडा वरते ते नवीन स्थळ रीते अनुमात्र नाही. बघा मग अनंत कळला पाहिजे. हो बघा म्हणून त्या पांडवांना सांगितलं ना, तो युधिष्ठिर त्या भगवंताला काय बोलला? देवा तो पाच पांडव त्या भगवंताला काय बोलले? देवा भगवंता श्रीकृष्णा नारायणा, ते कौरव तिकडे जिलेब्या खातात, लाडू खातात, पंचपक्वानाची ताटं खातात, आणि तू आमचा पाठीराखा असताना आम्हाला कंदमुळं खात ठेवले. कारण सद्गुरु बोलले पांडव एवढे सद्गुरु सानिध्यामध्ये असताना सुद्धा त्यांना हा भ्रम पडावा. त्यांनी भगवंताला विचारलं की तू आमचा पाठीराखा असताना सद्गुरु तू स्वतः आमच्या बरोबर असताना आम्हाला कंदमुळे बोलले खात ठेवले. ते कौरव तिकडं पंचपक्वानाची ताटं खातायत, लाडू खातायत, जिलेब्या खातायत, आणि आम्हाला कंदमुळं खात ठेवले. बोलले हे कशाने सुटल? त्या पांडवांनी भगवंताचरणी निवेदन केलं की समर्था हे कशाने सुटल? तेव्हा सद्गुरु बोलले सुटल सुटल. हो बोले तुम्ही आनंदाचं व्रत करा. बघा तुम्ही काय करा तर बोले तुम्ही आनंदाचं व्रत करा. कोण सांगतोय? जो पाठीराखा आहे ना तो सांगतोय त्यांना की तुम्ही आनंदाचं व्रत करा.
तेव्हा ते पांडव बोलले, आता हे अनंता कोण आणलाच अजून नवीन? हा, आता हा नवीन अनंता कोण आणलाच अजून? हा, तेव्हा सॉरी बोलली, अरे अनंता तो मीच, आणि माझीच पूजा करा. हा, कला काष्ट मुहूर्त मीच, जळी स्थळी काष्टी पाशाणी मीच भरून उरलोय. झाडावरचं पान सुद्धा माझ्या सत्तेशिवाय बाजूला जात नाही. सगळ्या याच्यावरती माझी सत्ता आहे, आणि अनंत तो मीच. आणि तुम्ही काय करा तर बोले अनंताचं व्रत करा. मग सद्गुरू काय करतात तर तुम्हाला आम्हाला अनंताचं व्रत देतात. आता ज्या अर्थी सद्गुरूंनी तुम्हाला आम्हाला अनंताचं व्रत दिलंय, त्या अर्थी तुम्ही आम्ही कशामध्ये आहोत तर बोले वनवासात आहोत. कारण अनंताचं व्रत वनवासामध्ये असल्यानंतरच मिळतं हे लक्षात घे. कारण सद्गुरू बोलले, सुखामध्ये कधीही आनंदाचं व्रत मिळत नाही. आनंदाचं व्रत मिळण्यासाठी दुःख पाहिजे, वनवास पाहिजे. दृश्यता वनवासाचा विषय चालला नाही. सद्गुरू बोलले, पाप पुण्या समकृत्वा नर येणुशी जायते. पापाची पुण्याची वेळ समता झाली तेव्हा नरदेव भेटला. पाप पुण्य दोन्ही आणलं, म्हणजे स्वर्ग पण आणलं आणि पाताळ पण आणलं, सुख पण आणलं, दुःख पण आणलं. मग ज्यावेळी माणसाला दुःख असतं ना, त्यावेळी तो बोलतो, देवा आहेस कुठं, देवा धाव, मी तुझं एवढं करतोय. माणूस मोठा बोलतो ना, मोठ्या स्टाईल मध्ये, मी देवाचं करतो, मी देवाला बसवला, मी देवाचं देऊळ बांधलं. अरे देवाच्या घरी काय पाणी नव्हतं, तू भरलंस. देवाचं करतो बोलतो. देवाला बसवणारा तू कोण? देवानीच तुला जर ठेवला नाही तर तू कसा राशील? मग देव कळला पाहिजे. म्हणून सद्गुरू बोलले, अनंत ब्रह्मांड खालते, अनंत ब्रह्मांड तो जळी स्थळी पाष्टी पाशानी वरून भरून उरलाय. म्हणून अनंताचं व्रत कळलं पाहिजे. पण तुम्हाला आम्हाला सद्गुरूने दिलंय ते अनंताचं व्रत आहे. कुठलं व्रत? मग हे नित्य नियमानं केलं पाहिजे. बघा, एक दिवशी नक्कीच सद्गुरू बोले इंद्रप्रस्थाची प्राप्ती होईल. बघा, या अनंताचं व्रत केल्याने त्या पांडवांना इंद्रप्रस्थाची प्राप्ती झाली. पण एकदा का त्या इंद्रप्रस्थाची प्राप्ती झाल्यानंतर पांडवांनी काय करावं तर अखंड श्रीसेवानी दास्य भक्तीमध्ये राहावं. नाही तर काय माहितीये का, जरा सद्गुरू सानिध्य बाजूला झालं ना की पांडव जाम मजा करतात. पांडव जाम मजा करायला लागतात. जिंदगी में है क्या, खाओ पिओ मजा करे. पांडवांचा चालला आपला नाही. बघा, पण माणूस स्वतःकडे घ्यायला मागत नाही ना. एकदा का सुख प्राप्त झालं ना की बोलतो कोण देव, जिंदगी में है क्या, खाओ पिओ मजा करो. सद्गुरू नेहमी सांगतात. सद्गुरू बोलले, वनवासामध्ये असताना पांडवांना आनंदाचं व्रत मिळालं. ते आनंदाचं व्रत केल्या कारणाने पांडवांना इंद्रप्रस्थाची प्राप्ती झाली, म्हणजे ऐश्वर प्राप्त झालं. आणि ऐश्वर प्राप्त झाल्यानंतर पांडवांनी काय केलं तर जाम मजा केली. म्हणून समर्थाला पुढे लिहावं लागलं, पांडव गळाले सकळ, फक्त धर्म आणि तमाळ निळ पुढे गेले. बघा, म्हणजे पांडव आज पण आहेत. पांडव गेले नाहीत, पांडव इथंच आहेत. बघा, फक्त गेलं कोण तर बरे धर्म धर्मात होता म्हणून धर्म गेला. तमाळनी म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरू. धर्म आणि तमाळनी पुढे गेले. बघा, म्हणून बोलले, तुम्हाला आम्हाला दिलंय ना हे कुठलं व्रत आहे. सद्गुरू बोलले, हेच ते अनंताचं व्रत. अनंत ब्रह्मांडा खालते, अनंत ब्रह्मांडा व्रत आहे. तेने विन स्थळ रीते, एक सुद्धा स्थळ त्याच्याशिवाय रीत नाही. बघा, अणुमात्र नाही बोलले, अणुमात्र नाही. तो जळी स्थळी काष्टी पाशाणी पुढे लिहून ठेवलं. जळी स्थळी काष्टी पाशाणी ऐसे वदे लोकवाणी, तेने विन रीता प्राणी एकही नाही. बघा, त्याच्याशिवाय एक सुद्धा प्राणी रीता नाही बोलले. बघा, तेने विन रीता प्राणी एकही नाही बोलले. बघा, तो मुंगीला पण चालवतोय, तो हत्तीला पण चालवतोय. तो हत्तीमध्ये हत्ती सारखा आहे, मुंगीमध्ये मुंगी सारखा आहे, सूक्ष्म.
त्या मुंगीपेक्षा सूक्ष्म किडे आहेत. त्यामध्ये म्हटलं अणुरेण ओण सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटचे थोडे. हा, असं नुसतं आपण बोट जरी आपल्या आपल्या याच्यावरती बोट जरी फिरवलं ना तरी ते मरतील, एवढे बारीक आहेत ते. हा, त्यांना मायक्रोस्कोप खाली बघावे लागतात, एवढे सूक्ष्म आहेत. आणि त्याच्यामध्ये तो आहे. म्हणून त्याला म्हटलंय ना, अनुमात्र नाही. बघा, तेने विन स्थळ रीते अनुमात्र नाही. बघा, जळी स्थळी काष्टी पाषाणी ऐसे वदे लोकवाणी. लोक बोलली जातीचे वाणी होते. सद्गुरू बोलले नाही, तो कार्यकारण त्यांनी बिझनेस चालू केला होता, धंदा, काहीतरी पोट भरण्यासाठी धंदा केला पाहिजे ना. कारण धंदा पण केला उलटा, जिथं पिकतं तिथंच विकायला गेले. हा, जिथं पिकतं तिथं विकायला गेले. सद्गुरू बोलले कसं चालेल हो धंदा. हा, कारण त्यांचा धंदा तो नव्हता, त्यांचा धंदा होता हरिगोविंदा. कुणी निंदा कुणी वंदा, आमचा सोयीचा धंदा. बघा, मग लोक वाणी कळली पाहिजे. लोक बोलले जातीचे वाणी होते. सद्गुरूले वाणी जातीचे वाणी नव्हते, त्यांची वाणी जातीची होती. मग तुमची आमची वाणी समर्थांनी काय केली, सद्गुरूंनी काय केली, तर जातीची केली. बघा, कारण त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना. हा जाना हो. कारण पहिला होता 3 मुखाचा, समर्थांनी काय केलं, एका मुखाकडे आणला. आणि सकाळी जे बोलल तेच दुपारी बोलल, दुपारी जे बोलल तेच संध्याकाळी बोलल. एक मुखी काय केला, एक मुखी बनवला. काय बनवला. कारण कलियुगामध्ये एक मुखी राहणं खूप कठीण आहे. मग बोले ना, वाणी जातीची केली. काय केली, आम्हाला जातीचा वाणी नको, आम्हाला वाणी जातीची पाहिजे. आणि बोलले स्वर गात गेले. हो, अखंड श्री सेवा दास्य भक्तीचा स्वर गात गेले. जळी स्थळी काष्टी पाषाणी ऐसे वदे लोकवाणी, ते नेविने रिता प्राणी एकही नाही, एकही नाही बोलले. बघा, सद्गुरू बोलले जळचरांस जैसे जळ, बाह्याभ्यंतरीस निखळ, तैसे ब्रह्म हे केवळ जीव मात्रांशी. सद्गुरू बोलले जळचरांस जैसे जळ. त्या पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, ज्यावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. बघा, त्या जळामध्ये पण तो जळामध्ये पण त्याला तो सांभाळतोय. म्हणून जळी स्थळी काष्टी पाषाणी, तो भरून उरलाय. मग तो जळामध्ये पण आहे. सद्गुरू बोलले जय जळचरांस जैसे जळ, बाह्याभ्यंतर निकळ, म्हणजे आतून बाहेरून कसं आहे, निकळ आहे, निर्मळ आहे. तसे ब्रह्म हे केवळ जीव मात्रासी. बघा, तसा तो सगळ्यांना व्यापून आहे ना. तो आत पण आहे, तो बाहेर पण आहे. पण तो दिसत नाही. फक्त एवढं लक्षात ठेव की कार्यकर्त्याच्या गुणी कार्यभाग होतो. बघा, कोणाच्या सती चाले हे शरीर कोण बोलवित हरविन. कोणाच्या सती चाले हे शरीर. जळा वेगळा ठावा आहे, ब्रह्मा बाहेर जाता नाही, म्हणून उपमानस आहे तयाची जळाची तया. जळा वेगळा ठावा आहे, ब्रह्मा बाहेर जाता नाही. अरे सद्गुरू बोले ब्रह्मामध्ये जळामध्ये ब्रह्म नाही, ब्रह्मामध्ये जळ आहे. सद्गुरू बोलले ते सगळं व्यापून आहे, ते जळाला व्यापून आहे, ते जळामध्ये पण आहे. तो जळी स्थळी काष्टी बोले ना. बघा, जळा वेगळा ठाव आहे, ब्रह्मा बाहेर जाता नाही, म्हणून उपमानस आहे जळाची तया. बघा, त्याला जळाची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. सद्गुरू बोलले तो जळाला व्यापून आहे. बघा, कारण प्रत्येक प्राण्याला
श्वास घ्यावा लागतो ना. आणि पाण्यामध्ये पण ऑक्सिजन आहे. हा, म्हणजे तो आहे कुठं कुठं. हा, ऑक्सिजन म्हणजे काय तर श्री सेवाडी दासी भक्ती. त्याला म्हणतात हनुमंत व्हायचा प्रसिद्ध, पित्या पुत्रास नाही भेद, दोघेही अभेद पुरुषार्थ विषयी. बघा, म्हणून बोलतात ना सूत लावा सूत लावा. अरे सूत हल्ला तर सूत आहे. म्हणून सद्गुरू बोलले आकाशा बाहेरी पळो जाता, पुढे आकाशाची तत्वता, तैसा तय अनंता अंतची नाही. बघा, आकाशाच्या बाहेर कसं जाता येईल? कुठंही जा, कुठं जरी गेलास तरी आकाश समोर असणारच आहे. आकाशाबाहेरही जाताच येत नाही. बघा, आकाशाबाहेरी पळो जाता, पुढे आकाशाची तत्वता. बाहेर जरी पळायला गेलास तरी पुढे आकाश आहेच ना, ठेवलेलंच आहे ना. आकाश म्हणजे काय तर बोले पोकळी. तेने विने सळरी ते अनुमात्र नाही बोलले. बघा, तैसे तय अनंता अंतची नाही. तैसे तय अनंता बोलले अंतची नाही. मानता कोणाला आहे तर बोले मायेला आहे. पंचतत्वात विलीन झाले बोलले. विलीन होतात, विलीन होतो ना, विलीन होतो म्हणजे पाचा भूताचा देह पंचतत्वात बोलले विलीन झाला. म्हणून सद्गुरू बोलले आकाशा बाहेरी पळू जाता, पुढे आकाशाची तत्वता, तैसा तय अनंता अंतची नाही. परी जे अखंड खंडले, परी जे अखंड भेटले, सर्वांगास लिगटले, अति निकट परी चोरले सकळांसी जे. बघा, अति निकट पण चोरले. अति निकट आहे पण ते चोरलंय. ते दिसत नाही, ते दाखवायचं म्हणजे सद्गुरू पाहिजे. बघा, कारण देव देवळामध्ये लपलाय. बघा, परी जे अखंड भेटले, सर्वांगास लिगटे लिगटले. सर्वांगास म्हणजे लिगटले म्हणजे काय ते बोलले. बघा, त्या पायाच्या बोटावरती जरी एखादी मुंगी जरी चालली ना तरी तिचा भास वरती लगेच डोक्यामध्ये लगेच मेंदूला कळवतं की मुंगी काहीतरी वळवळ करते. म्हणजे काय ते सर्वांगाशी लिगटले. बघा, अति निकट परी चोरले. एवढं जवळ आहे तरी माणसाला त्याची ओळख नाही. मग चोरणारे आहेत कोण? म्हणून सद्गुरू बोलले सर्वांगास लिगटले, अति निकट परी चोरले सकळांसी जे, तयामध्येच असिजे परी तयास नेनिजे, ओमजे भासन ओमजे परब्रह्म ते. त्याच्यामध्ये आहे पण त्याला माहितीच नाही. न उमजे बोलले. बघा, परी तयास नेनिजे काय झालंय, तयामध्ये असिजे परी तयास नेनिजे म्हणजे तो अखंड त्या ब्रह्मामध्ये आहे, परंतु त्याला तो बोलतोय कोण देव बोलतो. बघा, परी तयास नेनिजे म्हणजे नेनी वाचड आली. काय आली, उमजे भासन ओमजे परब्रह्म ते. आकाशामध्ये आभाळ, तेने आकाश वाटे ढवळ, परी ते मिथ्या निवळ आकाशाची असे. बघा, लाग जरी त्या आकाशामध्ये आभाळ जरी आलं तरी सद्गुरू बोलले हे ढग आहेत, ते जाणार आहेत, ते काय शाश्वत नाहीत ना. आज आहेत उद्या जातील. तुमच्या आमच्या आकाशामध्ये जरी ढग आले तरी आज आहेत उद्या जातील. मग हे ढग घालवण्यासाठी काय पाहिजे तर श्री सेवा दास्य भक्तीचा वायू पाहिजे. काय पाहिजे तर ते ढग इकडून तिकडे ढकलता येतील. बघा, ते ढग बाहेर काढता येतील. सद्गुरू बोलले. म्हणून सद्गुरू बोलले ना आकाशामध्ये आभाळ, तेने आकाश वाटे ढवळ, परी ते मिथ्या निवळ आकाशाची असे. बोले ना निहार देता आकाशी, चक्र दिसी डोळ्यांची, तसे दृश्य ज्ञानियांशी मिथ्या रूप. आकाशाकडे बघायला गेल्यानंतर
जशी गोल गोल चक्र निर्माण होतात, पण ते काय शाश्वत आहे का सद्गुरू? नाही, ते कार्यकारण निहार. म्हणजे सद्गुरू बोलले चक्र दिसती डोळ्यांशी, बोलले बघ तसे दृश्य ज्ञानियांशी मिथ्यारूप. पण माणसाला ज्ञान काय कमी आहे का? हा? चार ते निवडून निवडून खातोय, चांगलं चांगलं खातोय, बरेच उलटे उलटे शोध लावतोय. सद्गुरू बोलले पण अवगुण कशी करतोय बघितलं ना. हा? मिथ्याची परी आभास आहे, निद्रिस्तांत स्वप्न जैसे, जागा झाले अपैसे भुजो लागे. मग माणसानं काय केलंय? सोंग घेतलंय. मग याला जागा करेल कोण? म्हणून राजा जागा राहा, राशील जागा तर मिळेल जागा. हा? म्हणून जागा राहो. माणूस परमार्थाला काय तर बोले नेमकी परमार्थाला झोप आहे. बाकीच्या ठिकाणी एकदम जागा आहे. तो पिक्चरला गेला कोणी झोपला असं झालंय का? हो नाही बोलले बघा. म्हणून बोलले ना मिथ्याची परी भाभास आहे, निद्रिस्तांत स्वप्न जायचे. निद्रिस्त झोपल्यावरती स्वप्न पडणार बोलले. स्वप्नामध्ये काय काय बघतो बघा. जाम पैसे मोजले, पण जागृतीमध्ये आल्यानंतर. म्हणून राजा सद्गुरू बोलले जागा हो, जागा हो. जागा झाल्या पैसे भुजो लागे. म्हणून बोलले स्वप्न असं बघ. स्वप्न बघणं आपल्या हातात नसतं ना. जे 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 मणी वसे ते स्वप्नी दिसे. मग मनामध्ये काय वसवायचं हे तुम्हाला मला कळलं पाहिजे ना. तैसे आपले अनुभवे ज्ञाने जागृतीस यावे, मग माईक स्वभावे कळू लागे. बघा सद्गुरूले ज्ञानातून जागृती करायला लागते. काय करावे लागते? कारण जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. सद्गुरू बोलले ज्ञाना जागृती कशी झाली पाहिजे? ज्ञानाची जागृती झाली पाहिजे. आणि तुमच्या आमच्याकडे होतं ते अखंड अज्ञान होतं. सद्गुरू भेट झाली असती, जर सद्गुरू भेट जर झाली नसती तर बोलले अखंड अज्ञानामध्ये आला, अज्ञानामध्ये ह्या मृत्यूलोकामध्ये वावरला, आणि अज्ञानामध्ये जन्मला, अज्ञानाने मेला. शेवटी काय? म्हणून यामध्ये लिहिलंय ज्ञाने जागृतीसे यावे. काय करावे? सद्गुरू बोलले तैसे आपले अनुभवे. ज्ञाने जागृती यावे, मग माईक स्वभावे कळू लागे. बघा तर माईक कळायचे का? कारण माणूस माईकडे जास्त असतो ना. माणसाला पाठवलं तर फावडा घेऊन मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, दुसरं काय चाललंय त्याला म्हणतात माईक. स्वभावे कळू लागे. जोपर्यंत जागृतीमध्ये येत नाही तोपर्यंत माईक स्वभाव कळणार नाही. हो बघा आता असं एक वाढे जे ब्रह्मांडा पलीकडे, तेची आता निवाडे उमजवून धावू. बघा तेची आता कुवाडे उमजवून धावू. आता त्याचा निवाडा द्यायचा, कुवाड्यांचा निवाडा द्यायचा म्हणजे कोण पाहिजे? तर श्रवणाशिवाय पर्याय नाही. बघा जिथं जिथं हरिकथा निरूपण चाललंय तिथं तिथं तो गेला पाहिजे. कारण समर्थांनी दाखवलंय ते विमळ ब्रह्म निरूपण नाम दाखवलंय. बघा पण सद्गुरू बोलले आता असो एक वाडे, ते ब्रह्मांडा पलीकडे, तेचे आता निवाडे उमजवून धावो. ब्रह्म ब्रह्मांडी कालवले. ब्रह्म ब्रह्मांडी कालवले, त्याला कशाला यायला लागलं इथं? तो जन्मलाची नाही ठाईचा, त्यास मृत्यू येईल कैसा? ब्रह्म ब्रह्मांडी कालवले. श्रीराम सॉरी, श्रीकृष्ण सॉरी, काय यावं लागलं त्यांना मृत्यू लोकांमध्ये? कारण बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणून येतो कळवळा. ब्रह्म ब्रह्मांडी कालवले, पदार्थाशी व्यापून ठेले, सर्वांमध्ये विस्तारले अंश मात्रे. बघा त्यांनी असा विस्तार करून घ्या, सर्वांमध्ये विस्तारले अंश मात्रे. अंश मात्रे म्हणजे बोले ना, जशी सगळ्या मिठाईमध्ये साखर हा पदार्थ, बाकीचे जिन्नस वेगळे वेगळे असतील पण साखर ही ठरलेली आहे. तशी त्या मिठाईला गोडी त्या साखरेमुळे, तशी या देहाला चालवणारा आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे.
बघा बघा. म्हणून सद्गुरू बोलले, ब्रह्म ब्रह्मांडी कालवले, पदार्थाशी व्यापून ठेवले, सर्वांमध्ये विस्तारले अंश मात्रे. या तिच्या प्रत्येक मिठाईमध्ये साखर असती तसा तो अंश मात्रानं प्रत्येक देहामध्ये तो व्यापून आहे. बघा, तो आत पण आहे, बाहेर पण आहे. म्हणून बोले ना, चैतन्य ब्रह्म, साक्ष ब्रह्म, या सगळ्या गोष्टी आहेत कुठे? निर्गुण ब्रह्म, सगुण ब्रह्म. ब्रह्मामध्ये सृष्टी भासे, सृष्टीमध्ये ब्रह्म असे, अनुभव घेता आभासे अंश मात्रे. बघा, अंश मात्रे सृष्टी भितरी, बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्म ब्रह्मांड धरी माईल कैसे. बघा, सर्व ब्रह्म ब्रह्मांड धरी माईल कैसे. अंश मात्रे सृष्टी भितरी, बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्म ब्रह्मांड धरी माईल कैसे. बघा, अमृती मध्ये आकाश, सगळे साठवता प्रयास, म्हणून तयाचा अंश बोली जेतो, ब्रह्म तैसे कालवले, परी ते नाही हालवले, सर्वांमध्ये परी संचलेपणे. बघा, ब्रह्म तैसे कालवले, परी ते नाही हालवले, सर्वांमध्ये परी संचलेपणे. बघा, म्हणून बोले ना, सदा संचला येत ना जात काही, तयावी नको टरिता ठाव नाही, नभी वावरे तो अनुरेणु काही, तयावी नको टरिता ठाव नाही. बघा, पंचभूती असे मिश्रित, परंतु ते पंचभूतातीत, पंखी आकाश अलिप्त, म्हणून असोनी जैसे. पंचभूती बोले असे मिश्रित, पाचा भूतामध्ये ते मिश्रित आहे, परंतु ते पंचभूतातीत, कारण ते पंचभूताच्या पलीकडचे आहे. पंखी आकाश अलिप्त असोनी जैसे. बघा, आकाश आत पण आहे, आकाश बाहेर पण आहे. बघा, ब्रह्मास दृष्टांत न घडे, बुजावया देणे घडे, परी दृष्टांती साहित्य पडे, विचारिता आकाश. बघा, ब्रह्मास दृष्टांत न घडे, बुजावया देणे घडे, परी दृष्टांती साहित्य पडे, विचारिता आकाश. खरम ब्रह्म ऐसी स्मृती, गगन सदृश हे स्मृती, मनोनी ब्रह्म्यास दृष्टांती आकाश घडे, काळीमा नसता पितळ, मग ते सोनीची केवळ, शून्यत्व नसता निवळ, आकाश ब्रह्म. सद्गुरूला शून्यत्व नसता निवळ, मग आकाशच ब्रह्म असतं ना. आकाशाचं ढग जर आले नसते तर मग सद्गुरू बोलले ते ब्रह्मच झालं असतं ना. समर्थाला त्याची उपमा काय द्यावी लागली, तर बोलले काळीमा नसता पितळ. कारण सद्गुरू बोलले त्या सोन्याला कसाला लावावं लागतं. दुसरी गोष्ट, सोन्यालाच तापवतात ना, सोन्यालाच भट्टीत टाकतात, आणि जे भट्टीत जेवढं भट्टीत टाकाल तेवढं ते उजळून निघतं. म्हणून त्याला आज किंमत आहे 65,000, 67,000, 68,000 किंमत काय तोळ्याला. सद्गुरू बोलले, नाही तर मग पितळच ना, कारण पितळ टाकलं की काय होतं, लगेच काळं पडतं. मग पितळाला जर काळीमा नसता, पितळ जर काळं पडलं नसतं, मग सद्गुरू बोलले ते सोनेच झालं असतं ना. का स्वतःला सोनं समजणारे बरेच आहेत, पण ज्यावेळी ते कसाला लावतो, ज्यावेळी भट्टीत टाकतो, त्यावेळी कळतं की हे सोनं आहे का पितळ आहे. हे सोन पितळ आहे. काय हे सोन पितळ आहे, सोन्यासारखं दिसतंय पण पितळ आहे. बघा, आकाशानंद बाबा आकाशातनं पडलोय, ज्यावेळी त्याला कसाला लावला ना त्यावेळी कळतंय का त्याच्याच पिंडातला अज्ञान अजून निघाला नाही, तो तुमच्या आमच्या पिंडातला अज्ञान काय काढल. म्हणून सद्गुरू बोलले काळीमा नसता पितळ, मग ते सोनीची केवळ, शून्यत्व नसता निवळ, आकाश ब्रह्म. बघा, म्हणून
ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसा पवन, आढळेपणी दर्शन नव्हे त्याचे. बघा, ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसे पवन. हा, हा. आणि बोले जै ब्रह्म जैसे गगन, गगन म्हणजे आकाश आणि आकाशामध्ये पवन. बघा, आढळेपणी दर्शन नव्हे त्याचे. शब्द सृष्टीची रचना. माणूस शब्दातून सृष्टीची निर्मिती करतो ना, शब्दसृष्टी. सद्गुरु बोलले शब्द सृष्टीची रचना होत जात क्षणक्षणा, परंतु ते स्थिरावैना वायूच ऐसे. असो ऐसे माईक, असो ऐसी माया माईक, शाश्वत ते ब्रह्म एक, पाहव जाता अनेक व्यापूर्ण आहे. पृथ्वीशी भेदून आहे, परी ते ब्रह्म कोटीन नव्हे. तुझी उपमानस आहे तया मृदुत्वासी. बघा, पृथ्वीला भेदून आहे परी ते ब्रह्म कठीण नव्हे. तुझी उपमानस आहे तया मृदुत्वासी. एवढं मृद आहे ना ते. हा, एवढं मृदू आहे की बोलले मेनावणी मऊ येते. पण कठीण एवढं आहे की वज्राला सुद्धा भेदल एवढी ताकद त्याची आहे. बोलले पृथ्वीस भेदून आहे परी ते ब्रह्म कठीण नव्हे. तुझी उपमानस आहे तया मृदुत्वासी. पृथ्वीहून मृद जळ. समर्थाला पुढे सांगावं लागलं, पृथ्वीहून मृद, मृद म्हणजे मऊ. पृथ्वीहून मृद मळ जळ, पृथ्वीहून मृद जळ, जळाहून ते अनळ, अनळाहून कोमळ वायू जाणावा. बघा, वायूहून ते गगन, अत्यंतची मृद जाण, गगनाहून मृद पूर्ण ब्रह्म जाणावे. बघा, वायूहून ते गगन, अत्यंतची मृद जाण, गगनाहून मृद पूर्ण ब्रह्म जाणावे. बघा, गगनाहून पेक्षा मृद ब्रह्म जाणावे बोलले. बघा, वज्रास असे भेदले. वज्र म्हणजे दगड, त्याला सुद्धा भेजण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे. वज्रास असे भेदले, परत ते मृदत्व नाही गेले. वज्राला भेदतय पण मृदत्व गेले नाही. एवढं मऊ आहे तरी पण ते भेदतय, म्हणजे काशी ताकद असेल. परी मृदत्व नाही गेले. उपमे रहित संचले कठीण ना मृद. बघा, पृथ्वीमध्ये व्यापून असे, पृथ्वी नासे ते न नासे, जळ शोषे ते न शोषे, जळी असोनी. पृथ्वीमध्ये कसं आहे, ते व्यापून आहे. सगळीकडे ते व्यापून आहे पृथ्वीमध्ये. ते जळी स्थळी काष्टी पाषाणी ते भरून उरले. ते येत नाही जात नाही, ते असतच असे सर्व काळ. पृथ्वीमध्ये व्यापून असे, पृथ्वी नासे ते न नासे. पर्वतासहित जळेल शिती. सद्गुरु बोलले पर्वतासहित जळेल शिती, तिन्ही लोक जातील. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सर्वदा अविनाश एक ते ब्रह्म. म्हणून पृथ्वीमध्ये व्यापून असे, पृथ्वी नासे ते न नासे, जळ शोषे ते न शोषे, जळी असोनी. बघा, ती जळामध्ये आहे पण त्याला शोषता येत नाही. बघा, म्हणून बोले ना, नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. नैनम छंदंती, शस्त्रानं तुटत नाही, अग्नीनं जळत नाही, पाण्यामध्ये भिजत नाही, वायूमध्ये शोषत नाही. रूप माझे न शोषयती मारुता, नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. पृथ्वीमध्ये व्यापून असे, पृथ्वी नासे न ते न नासे, जळी शोषे ते न शोषे, जळी असोनी. तेजी असे परी जळेना, पवनी असे परी ते चळेना, गगनी असे परी ते कळेना. परब्रह्म ते, पण ते ब्रह्म मी पणे आकळेना. परब्रह्म ते मी पणे आकळेना. मग हा मीपणा काढण्यासाठी सद्गुरू आलेला आहे. कशा करता? म्हणून बोलतात ना, मी आणि माझं, मी आणि माझं जो विसरला तोच बोलले सडण्याशी झाला. शरीर अवघे व्यापले परी ते नाही आढळले, जवळीच दुरावले नवल कैसे. सन्मुखची चौकडे तयामध्ये पाने घडे, बाह्याभ्यंतर रोकडे सिद्धची आहे. मैत
रोकडा ब्रह्म साक्षात्कार. काय उदाहरण आहे? रोकडा ब्रह्म साक्षात्कार. आज नाही, उद्या नाही, परवा नाही. क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा. बघा, म्हणून बोले ना, सन्मुखची चौकडे तयामध्ये पाने घडे, बाह्याभ्यंतरी रोकडे सिद्धची आहे. तयामध्येची आपण आपला सबाह्य ते जाण, दृश्यावेगळी खून गगनासारखी. बघा, दृश्यावेगळी खून गगनासारखी. काही नाही से वाटले तेची ते कोंदाटले, जैसे न दिसे आपले आपणाशी धन. बघा, जैसे न दिसे आपले आपणाशी धन. म्हणून बोले ना, लोहाची मांदूस केली, त्याच्यामध्ये नाना रत्ने भरली, परंतु फेकून दिले आबाग्याने लोखंड म्हणून. म्हणून सद्गुरु कृपा हेची किल्ली, द्वैत कापाटे उघडली. सद्गुरु बोलले, सद्गुरु कृपा हेची किल्ली. सद्गुरु कृपा ही काय? ते बोलली किल्ली आहे. ही लोहाची मांदूस उघडायची म्हणजे सद्गुरु बोलले मनुष्य जन्म हा मोठे धन आहे बोलले. बघा, म्हणून सद्गुरूंनी लिहिलं ना, काही नाहीसे वाटले तेथीचे हे कोंदाटले, जैसे न दिसे आपले आपणाशी धन. म्हणजे सद्गुरू बोलले ठेवा दिलाय, पण दाखवणारा भेटला पाहिजे. बघा, म्हणून बोलले ना, लोहाची मांदूस केली, त्यात नाना रत्ने भरली, फेकून दिली आबाग्याने लोखंड म्हणून. बघा, नकशकांत उत्तमाचा देह दिला, एवढं ऐश्वर दिलं. ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत, ज्याला कान नाही त्याला कानाची किंमत, ज्याला वैखरी नाही त्याला वैखरीची किंमत, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत. करोडो रुपये जरी खर्च केले तरी ओरिजिनल मिळणार नाही. म्हणून दिलंय ना, ज्याने दिले त्याच्या कार्यासाठी लाव. बघा, म्हणून बोलले ना, काहीच नाहीसे वाटले, पण तेथेची सर्व ते कोंदाटले, जैसे न दिसे आपले आपणाशी धन म्हणून दाखवणारा पाहिजे. जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था ऐलीकडे, अनुभवे हे कुवाडे उकलावे. मागे पुढे आकाश, पदार्थे विन जो पैस, पृथ्वी विन भकास एक रूप. बघा, जे रूप आणि नाम, तो नातीलाची भ्रम, नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे. बघा, म्हणून बोलले ना, रूप रावण्य अभ्यासिताने सहज गुणास न शरी उपाय. बाबा, काहीतरी धरावी सोय त्या आगांतुक गुणाची. बघा, कारण रूपाचा लावण्याचा अभ्यास करणारे भले भले बुडाले, भल्या भल्या बोटी बुडाल्या. तू ही झंझट करू नको. सद्गुरू बोलले, जे रूप आणि नाम, तो नातीलाची भ्रम. हा तुझा भ्रम आहे. मी रूपवान आहे. सद्गुरू बोलले, नाम माझं नाव आहे. हे सगळं चालतं ना माणसाचं. हा तुझा नातीलाची भ्रम आहे बोलले. नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे. नबी धुम्राचे डोंगर, उचलती थोर थोर, तैसे डावी ओडंबर मायादेवी. कारण आज विश्वामध्ये भाग जर बघितला तर मायादेवीच्या धांदी सूक्ष्मी कोण मन घाली. मायादेवी म्हणजे कुठली? पैसा 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 पैसा. येऊ दे. म्हणून बोलले मायादेवी म्हणते. मायादेवीच्या धांदी सूक्ष्मी कोण मन घाली. म्हणजे एवढं सूक्ष्म, एवढं परमार्थ करायला आज वेळ आहे कुणाला? बोलतो हाय अवकाश, जाऊ सावकाश. परमार्थ कधी करायचा? बोलतो रिटायर झाल्यावर. सद्गुरू बोले, अरे बाबा नाही, इथे घडीचा भरोसा. कोण वेळ येईल कैसा याचा न कळी की भरसा, जसे पक्षी दाही दिशा उडून जाते. म्हणून करा काय ते आताच करा. आली ना घडी आपली साधा. मग जेथे अंतर पडले तेथे हरिस्मरण करावे. बघा, म्हणून बोलले ना, नबी धुम्राचे डोंगर, उचलती थोर थोर, तैसे दावी ओढंबर मायादेवी. ऐशी माया अशाश्वत, ब्रह्म जाणावे शाश्वत. सर्वा ठाई सदोदित भरले असे. माया कशी आहे तर अशाश्वत आहे, ब्रह्म कसं आहे तर शाश्वत आहे. शाश्वत म्हणजे काय तर बोलले, ते येतही नाही, ते जातही नाही. माया कशी अशाश्वत आहे, तिला मर्यादा आहे. सर्वा ठाई सदोदित भरले असे, पोती वाचू जाता पाहे. मातृका मध्येची आहे नेत्री निगोणी,
राहे मृदपणे श्रवणे शब्द ऐकता मने विचार पाहता मना सबाह्य अतत्वता प्रब्रह्मते. मग हे सगळं कधी कळेल तर बोलले प्रब्रह्म कळायचं म्हणजे श्रवणाशिवाय पर्याय नाही. आणि श्रवण केल्यानंतर त्याचा मने विचार पाहता मग मनाच्या माध्यमातून त्याचा विचार घेतला पाहिजे. एक विचार शोधून पाहिजे म्हणजे कळे धर्म अर्थ काम आणि मोक्ष. श्रवण केल्याने प्राप्त काय ते बोले धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्म काय अर्थ काय काम काय आणि मोक्ष काय हे कळल्या सद्गुरु भेट झाल्याशिवाय पर्याय नाही. चरणी चालिता मार्गी जे आडे सर्वांगी करे घेता वस्तू लागी आडवे ब्रह्म. बघा असो इंद्रिया समुदाव तयामध्ये वर्ते सर्व जाणो जाता मोडे हाव इंद्रियांची. सगळं इंद्रियांनाच लागतं ना. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय या इंद्रियांनाच सगळं लागतंय. बघा सगळा ऐशो आराम जो आहे ना तो कुठल्याही देहाला लागतोय इंद्रियांना लागतो ना. म्हणून बोले ना असो इंद्रिया समुदाव त्यामध्ये वर्ते सर्व जाणो जाता हाडे मोडे हाव इंद्रियांची. जे जवळीच असे पाव जाता न दिसे न दिसो न वसे काही एक. जवळी जवळी अंतरी भेट नाही जन्मवरी काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल जवळीच असे. बघा ते जवळीच असे पाव जाता ते न दिसे नाना साधनी सायसे न पडे थाई. परिशावंत ठकले डोळसाचे अंध झाले नाना पाहता असताच चुकले निज वस्तूशी. जे दीपाचे ने दिसेना नेत्रांजनी वसेना 16 कळी पूर्ण शशी परी तो दाखवेना वस्तूशी तीव्रादित्य कळारासी परी तोही दाखवेना. बघा त्याचा अधिकार काय. म्हणून सद्गुरू बोलले ते जवळीच असे पाहो जाता. मग कुठं जाता पाहायला कुठं जायला पाहिजे. पाहो जाता जिथं जिथं हरिकथा निरूपण चालेल तिथं गेलं पाहिजे. पाहो जाता ते न दिसे न दिसो न वसे काही एक. जो अनुभवाची जाणावे सृष्टीचे नि अभावे आपले न स्वानुभवे पाविजे ब्रह्म. ज्ञान दृष्टीचे देखणे सद्गुरू चर्मदृष्टी पाहो जाणे अंतर्वृत्तीची कोणी अंतर्वृत्ती साक्ष. म्हणून बोलले ना अंतर्निष्ठते ठरले अंतर्शिष्टे बुडाले अंतर्शिष्टे बुडाले बाह्यात कारले भंगळे लोक आचारे. बघा कारण जैसा जैसा घडे संग तैसे बोलले घोराचे रंग. म्हणून सद्गुरू काय करतात तुमची दृष्टी काय केली तर ज्ञान दृष्टी केली. चर्मदृष्टीची काय केली चर्मचक्षु होते ज्ञान चक्षु केले. म्हणून 3रा डोळा दिला. कुठला डोळा त्रिनयन चतुर्भुजू परश पाणी. बघा म्हणजे 3रा डोळा कुठला तर बोले ज्ञान चक्षु. ज्ञान दृष्टीचे देखणे चर्मदृष्टी पाव जाणे अंतर्वृत्तीची कोणी अंतर्वृत्ती साक्ष. जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाणवी तुर्या सर्व साक्षिणी. मग सर्व साक्षीने अवस्था कुठली तर बोले तुर्या. आणि तुर्येच्या पलीकडे उन्मणी. बघा तुर्येच्या पलीकडे बोलले उन्मणी शाश्वत वृत्तीचे कारण उन्मणी ते निवृत्ती जाण जे ते विरे जाणपण विज्ञान ते. बघा जे ते अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे विज्ञान वृत्ती मुरे प्रब्रह्मी. सद्गुरू बोलले ज्ञान विज्ञान आणि विनाश. आणि विनाश काळे कुठली बुद्धी तर विपरीत बुद्धी. ज्ञान विज्ञान आणि विनाश विनाश काळे बुद्धी कुठली तर विपरीत. बघा म्हणून सद्गुरू जे ते अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे विज्ञान वृत्ती मुरे प्रब्रह्मी ऐसे ब्रह्म शाश्वत. जे ते कल्पनेची अंत योगी जना एकांत अनुभवे जाणावा. म्हणून सद्गुरू बोलले कल्पनेचा अंत कुठं होईल तर सद्गुरू जिथं जिथं शाश्वत ब्रह्म सापडेल तिथेच होईल. ऐसे ब्रह्म शाश्वत जे ते कल्पनेची अंत. मग कल्पनेचा अंत करायचा आहे कारण माणूस कुठे आहे तर कल्पनेमध्ये आहे ना. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात नवे रे नवे सर्वदा राम भेटी. कल्पनेतून रामाची भेट होणार नाही. म्हणून शेवटी बोलले या कल्पनेचा अंत केल्याशिवाय माणसाला शाश्वतता प्राप्त होणार नाही. म्हणून सद्गुरू बोलले ऐसे ब्रह्म शाश्वत जे ते कल्पनेची अंत योगी जना एकांत. बघा आता योगी कळला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला आम्हाला हा योग आणला त्याला म्हणतात योगी. बघा म्हणून तोची साधू ओळखावा आणि देवतेची जाणावा. योगी जना एकांत अनुभवे जाणावा. बघा म्हणून अनुभवासी हे प्रत्यक्ष आता आहे तरी परम सुगम परी जनाशी झाला दुर्गम
का जायचे चुकले वर्म सत समागमाकडे. म्हणून म्हणते ऐसे ब्रह्म शाश्वत, जे देव कल्पनेसी अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विमल ब्रह्म निरूपणाम समाज चौथा. जय जय रघुवीर समर्थ.